साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। ज्या पुरुषांच्या जीवनामध्ये पुण्यकर्माचा उत्कर्ष आहे आणि पापकर्माचा क्षय झालेला आहे, असे जे लोक आहेत ते या द्वंद्वनिमित्तक मोहापासून मुक्त होतात आणि अत्यंत दृढ निश्चयाने ते माझं भजन करतात, असं भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं. त्यानंतर ते कोणत्या कारणासाठी प्रयत्न करतात, तर ते जरा मरण मोक्षाय, म्हणजे जरा वार्धक्य आणि मरण यांनी युक्त असणारा असा जो जन्म आहे, की जे जन्म मरण परंपरा आहे, की जो देह उत्पन्न झाला म्हणजे तो निश्चित नाशाप्रत जातो, अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा जीवात्म्याला किती वेळा ह्या जन्माला यायचं आणि किती वेळेला मरायचं, त्यापेक्षा ही जन्ममरण परंपरा आपल्याला कायमचीच खुंटवता येईल की नाही, अशी ज्यांच्या अंतकरणात इच्छा झालेली आहे. कैये खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने हे कळेल वर्म म्हणून श्रम वाटतसे, अशी ज्यांच्या अंतकरणात तळमळ निर्माण झालेली आहे ते लोक या ठिकाणी मामाश्रित्य ह्या जन्ममरण परंपरेतून सुटण्यासाठी भगवान सांगतात ते माझा आश्रय करतात आणि यतंती रात्रंदिवस ते यतंती हे 800 रुपये याचं खरं काय आहे, यतंते ते प्रयत्न करतात. आणि त्यामुळं ते कर्म म्हणजे काय, संपूर्ण कर्माचं, ब्रह्माचं आणि अध्यात्माचं, म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय आणि ब्रह्माचं स्वरूप काय, हे सर्व ते चांगल्या रीतीनं जाणतात, असं भगवंतांनी सांगितल्यानंतर आता प्रस्तुत श्लोकात भगवान सांगतात, हा समारोपाचा श्लोक आहे उपसंहारामध्ये. ते सांगतात की साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले अपि च मां ते विदुः युक्तचेतसः. ये साधिभूताधिदैवं साधियज्ञं च मां विदुः ते युक्तचेतसः प्रयाणकाले अपि च मां विदुः. की असे जे साधिभूताधिदैवं म्हणजे आधिभूत आणि आधिदैव यांच्यासह आणि साधियज्ञांच आणि आधियज्ञासह, म्हणजे अध्यात्म आधिभूत आणि आधिदैव यांच्या सहित माम विदुः, जे माझ्या स्वरूपाला यथार्थ रीतीनं जाणतात, ते युक्तचेतसः, ते समाहित चित्ताचे, शांत चित्ताचे किंवा एकाग्र चित्ताने युक्त असणारे ते पुरुष प्रयाणकाले अपि, ज्यावेळेला त्यांच्या प्रयाणाचा किंवा मृत्यूचा क्षण येतो त्यावेळेला देखील ते माझ्या स्वरूपाला, वास्तविक प्रयाणाचा वेळ म्हणजे मृत्यूचा वेळ हा अत्यंत भयंकर आहे, परंतु त्या काळी देखील त्यांना आपण आयुष्यभर केलेलं जे आत्मचिंतन आहे त्या आत्मचिंतनामुळं त्यांना मरणकालामध्ये देखील एकाग्र चित्त होऊन ते मला जाणतात. म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान कधीही खंडित होत नाही. याचं कारण असं आहे की ज्ञान असं आहे की एकदा ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, म्हणजे एकदा प्रमाणापासून योग्य प्रमाणाच्या द्वारा ज्ञान झालं की ते ज्ञान करण्याचं, त्या ज्ञानासाठी पुन्हा कधी आवृत्ती करावी लागत नाही. कारण हे पुस्तक आहे असं आम्हाला जर कळलं तर आता योग्य प्रमाणाने नेत्र प्रमाणाच्या द्वारा ज्ञान झालेले, पुन्हा त्या ज्ञानामध्ये पुन्हा त्या ज्ञानाचा कधी नाश होत
नाही आणि त्याची आवृत्ती करावी लागत नाही. कधी 10 वर्षांनी आपल्यासमोर हा पदार्थ आला तरी हे पुस्तकच आहे असं ज्ञान राहतं. त्याप्रमाणे एकदा श्रीगुरूंच्या कृपेने, अंतःकरणाच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने आणि शास्त्राच्या कृपेने जीवनात एक वेळेला मी ब्रह्म आहे असा संशय विपर्ययरहित दृढ निश्चय झाला असता पुन्हा त्याची आवृत्ती करण्याची गरज नाही. जोपर्यंत हे ज्ञान झालं नाही तोपर्यंत ब्रह्माचं ध्येय स्वरूपाने ध्यान करीत असला तर त्याला मात्र आवृत्ती रसकृत उपदेशात त्याला शास्त्राचंच म्हणणं आहे की त्याने रात्रंदिवस आवृत्ती केली पाहिजे. त्याला जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये अखंड त्या परमात्म्याचं ध्यानाचा ध्यास लागला पाहिजे. परंतु एकदा ज्ञान झाल्यावर मात्र त्याला काही करण्याची गरज राहत नाही. आणि इथं सांगतात की उपासनेमध्ये सुद्धा, कारण हे उपासनाकांड चालू आहे, हे ज्ञानकांड नाही. तर ह्या उपासनाकांडामध्ये मात्र असं लिहिलं आहे की हे ध्यान करताना, उपासना करताना मनुष्याने झोपून, फिरत उभं राहून अशी नाही, आशिनाहा संभवात, त्या ठिकाणी एका जागेवर बसूनच पुन्हा आवृत्ती रसकृत उपदेशात वारंवार त्याची आवृत्ती केली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला आत्मबोध झाला नाही तोपर्यंत जेव्हा परमात्म्याला आपण नेय करू शकलो नाही तर त्याला आपण ध्येय केलेला आहे त्या पुरुषांनी वारंवार त्याचा पुन्हा अभ्यास केला पाहिजे. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असवा अथवा जावो. तर अशा वेळेला हा जो पुरुष आहे तर तो युक्त चेतसहा, म्हणजे आपलं प्रयाणकाले पिचमाम ते विदुहू युक्त चेतसहा. युक्त चेतसहा म्हणजे समाहित चित्ताचे, म्हणजे चित्ताची एकाग्रता करण्याचं किंवा चित्ताला शांत करण्याचं, निर्विक्षिप्त करण्याचं ज्यांनी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे असे पुरुष मरणाच्या वेळेला सुद्धा त्यांना माझ्या स्वरूपाचा विसर पडत नाही, ते मला जाणतात असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. याविषयी आत्तापर्यंत आपल्याला ही जी पदं गेली, 7ही पदं ना, 7 पदं आहेत. कोणकोणती? ब्रह्म, कर्म, अध्यात्म, आदिभूत, आदिदैव आणि प्रयाणकालीचं त्या पुरुषाने मला जाणणं, ह्या 7 गोष्टी आहेत आणि या 7 गोष्टी त्याला प्राप्त होतात असं सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर अर्जुनाच्या दृष्टीनं हे सर्व शब्द नवीन आहेत. अजून अध्यात्म म्हणजे नेमकं काय, ब्रह्म काय याचा उलगडा त्याला झालेला नाही. पण हे ऐकलं भगवंताच्या मुखातून आणि त्याला मात्र फार आनंद झाला आणि त्याला अशी जिज्ञासा निर्माण झाली, त्याला उन्मेषाचे डोळे, ज्ञानाचे डोळे झाले. म्हणजे हे ज्ञान मला कधी प्राप्त होईल, किंबहुना ज्या प्रकारचा पुढं गर्भ जन्मणार आहे त्याच प्रकारचे मातेला डोळे होतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की गर्भाचे आवडी मातेचे डोळे, अशा प्रकारचा अभंग आहे. त्याप्रमाणे याचा अर्थ असा आहे की अर्जुनाला ज्या अर्थी या ज्ञानाचे डोळे झाले तर अर्जुन निश्चितच ज्ञान संपन्न होणार आहे. आणि त्यामुळं त्याला उत्पन्न झालेली जी तीव्र जिज्ञासा, त्या जिज्ञासेच्या पोटी अर्जुन भगवंताशी संवाद करत आहे. आणि अर्जुनाची झालेली स्थिती म्हणजे असं जर आहे तर त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. परंतु ह्या आश्चर्यातच तो बुडून गेला, त्या शब्दांचा अर्थ मात्र त्याला कळले नाही. हे शब्द ऐकून फार मोठे महान अशी वस्तू आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्याला प्राप्त होती तो जीवनामध्ये निहाल होतो, तर ही वस्तू आपल्यालाही प्राप्त व्हावी अशी मात्र तीव्रतर जिज्ञासा त्याच्या अंतःकरणात उद्भूत झाली. आणि त्यावेळेला आपण सकाळी काही पाहिलं की अर्जुनाची झालेली स्थिती विस्मयाच्या जेव्हा विस्मय झाला, आश्चर्यालाही आश्चर्य वाटेल अशा जगातली सगळी आश्चर्यकारक वस्तू असतील पण त्या सगळ्यात आश्चर्यकारक आहे ते परमात्म स्वरूपाचं वर्णन करणं, परमात्म स्वरूपाचं वर्णन ऐकणं आणि ऐकल्यानंतर ते वर्णन ऐकून त्याची अनुभूती घेणं. ह्या सगळ्या गोष्टी एकापेक्षा एक कठीण आहेत. आपण सकाळीच पाहिलं की आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, कोणीतरी आश्चर्यकारक रीतीनं कोणीतरी एखादा विरळाच पुरुष ह्या आत्मस्वरूपाला पाहतो, म्हणजे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करतो. आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आत्मसाक्षात्कार जरी झाला तरी ब्रह्मनिष्ठ पुरुष असेल तो श्रोत्रिय असेल असं सांगता येत नाही. त्यामुळं ह्या ब्रह्मस्वरूपाचे अनुभव आले पण कसे बोटाने दाखवू
तुला सांग गुरुच्या मुला. जरी त्याला कोणी शरणागत झाला तरीसुद्धा त्या शरणागत पुरुषाला शब्दाच्या माध्यमातून त्याच्या हृदयामध्ये किंवा बुद्धीमध्ये हे ज्ञान आरूढ करणं ही गोष्ट सुद्धा अत्यंत कठीण आहे. म्हणून या ठिकाणी सांगणारं सुद्धा आश्चर्यकारक विरळा कोणीतरी आहे. आणि आश्चर्यवत चैनमन्य शृणोती. आणि ह्या आत्मचिंतनाविषयी ऐकणारे सुद्धा दुर्मिळ आहेत जगामध्ये. जे कधी आपल्याला परमात्म तत्वातून आपलं आडलं नाही. स्वामी महाराज म्हणायचे आपली झोप त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या झोपेला अडथळा आला नाही, जेवणाला अडथळा आला नाही, दैनंदिन क्रियेला ब्रह्माचा विचार नाही केला म्हणजे लोक काय उपाशी राहतात का, त्यांची झोप उडून जाते का, काही नाही. तर म्हणजे याचा अर्थ याची काही गरज बहुतेकांना वाटत नाही. ल्यावे खावे प्या काय ल्यावे ल्यावे खावे बरे असावे संसार सदैव हेची करी हवं संसारी. अशा प्रकारचे सगळ्यांना हव्यास आहे शब्द स्पर्श रूप रस गंध. परंतु ह्या विषयांचा त्याग करून जे तत्व आपल्याला कधी इंद्रियांना गोचर झालं नाही आणि ज्या तत्वज्ञान झाल्यावर मनुष्य मुक्त होतो, जन्म मरण परम खंडित होते, ह्या सगळ्या सिद्धांतावर श्रुतिवचनावर गुरुवचनावर श्रद्धा ठेवून आपलं जीवन त्याच्यामध्ये झोकून द्यावं असे असणारेही विरळे आहेत. म्हणून म्हणतात बरं ऐकणारे आहेत पण श्रुत्वापि एनम हे जरी आत्मतत्वाविषयी ऐकलं तर श्रुत्वाप्येनम वेद न चैव कश्चित. ते सगळे लोक काय आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे याप्रमाणे ऐकून त्याचा अनुभूती घेणारे असे फारच विरळे आहेत. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी असं म्हणतात. तर तीच गोष्ट या ठिकाणी अर्जुनाची झालेली आहे. हे सर्व ऐकून त्याला हे आश्चर्यच वाटलं. त्याला असं वाटलं की हे जी गोष्ट आहे तर ह्या गोष्टीचा आपल्याला काही अर्थच कळला नाही. शब्द आपण ऐकले पण भगवंतांनी पटापट त्यांनी सांगितलं अर्जुन तयवेळी मागाची होता. 29व्या श्लोकातल्या उत्तरार्धात योजलेले शब्द ऐकता ऐकता यांचा काय अर्थ असेल असा विचार करतो तोपर्यंत भगवंताचा पुढचाही श्लोक सुरू झाला. साधिभूतादि दैवम माम. हे सगळं पाहिल्यावर अर्जुनाची झालेली स्थिती ज्ञानोबा यांच्या ऋतंभरा प्रज्ञेने पाहिलेली आहे किंवा अनुभवलेली आहे किंवा स्वतःच अनुभवलेली आहे. त्यामुळं ज्ञानोबा आता या संबंधाने सांगतात. आता सांगतात की ये पदे नवती फुडिया गगनाची या घडिया येथे आमुची मती बुडालिया थावो न निघे. ते म्हणतात की अर्जुनाने पाहिलं की विचाराच्या द्वारा ह्या शब्दांचा काय अर्थ करता येईल का, करता आला नाही. त्याला वाटलं की अनुमानपदा तर्काच्या द्वारा हे ब्रह्म अध्यात्म अधिभूत ह्या शब्दांचा काही विचार करता येईल का. कुठं शब्दकोशात वगैरे पाहून तरी आपल्याला विचार होईल, याला काही कोणाची आवश्यकता नाही असं जर म्हटलं तर अर्जुनाला त्या जिभेच्या द्वारा तो पदार्थ चाखता आला नाही, आतमध्ये ढकलता आला नाही, खाता आला नाही, पिता आला नाही, काहीच नाही. म्हणजे त्या शब्दाविषयी काय, त्या शब्दाचे शब्द फक्त कानावर पडले पण त्याच्यामध्ये त्या शब्दांचा अर्थाचं ज्ञान झालं नाही. अर्थाचं ज्ञान झालं नाही तर त्या अर्थांचं परस्परामध्ये असणारं वाक्यांचं सामंजस्य ते कसं करायचं. आणि सगळं करायचं कशासाठी तर अर्थरूपता प्राप्त होण्यासाठी. पण आपल्याला जर शब्दाचा अर्थच कळला नाही तर अर्थरूपता तर दूरच राहिली. त्यामुळं अर्जुनाला ह्या शब्दांचा काहीच अर्थ करता आला नाही. त्याने विचार केला की आता इथं विचारांची जी जिव्हा आहे रसनेंद्रिय ते तर काही याचा उपयोग नाही. म्हणजे विचार किती केला तर विचार मागुता पावली निघे अशी त्याची स्थिती आहे. मग आता आपण काय करू तर काहीतरी तर्काच्या द्वारा या ठिकाणी आपण ह्याचं काय पंचावयव वाक्याच्या द्वारा तरी निदान हे शब्दांचे अर्थ कळू, ब्रह्म म्हणजे काय असं तर्काने किंवा अनुमान प्रमाणाने ठरवू. तर अनुमान प्रमाणामध्ये जे हेतू द्यावं लागतात ते हेतू निर्दुष्ट असे द्यावं लागतात. पण किती अर्जुनाने हेतू देऊन पाहिले ते सगळे हेत्वाभास ठरले. आणि त्यामुळं त्या हेतूच्या दशनी म्हणजे दातानी ते काही ते शब्द काय फुटेनात, म्हणजे अनुमान प्रमाणालाही ते विषय होईनात अशा प्रकारची स्थिती झाली. आणि मग हे जाणवणी समुद्रापती. मग जर कशानेच आपल्याला घेता नाहीत त्याविषयी ते तोंडातच कशाला घाला. म्हणून अर्जुनाने ते देखोनी सुभद्रापती चुंबीचे ना
त्यांनी त्याला स्पर्श देखील केला नाही, म्हणजे ओठाला देखील ते शब्द लावले नाही, ओठाने देखील त्यांचं उच्चारण केलं नाही, कारण नुसतं उच्चारण करून काय उपयोग आहे. तुकाराम अर्थाविना पोथी वाचोनी काय असं त्याला वाटलं. आणि मग तो म्हणतो का मग चमत्कारला म्हणे. मग तो चमत्कार त्याला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणतो ही तर हे शब्द कशाचे, हे जळीची तारांगणी, पाण्यात टाकलेले पाण्यात पडलेलं आकाशगंगेतील ताऱ्यांचं जसं प्रतिबिंब आहे ते जर एखाद्याला वाटेल की अरे ही तर सगळी आकाशगंगाच ताऱ्यासहित पाण्यात आली, चला आता हे आकाशगंगेला घेऊ, म्हणून एखाद्याने जर त्याच्यात हात घातला तर त्याच्या हातात काय येईल, त्याच्या हातात एकही तारा येणार नाही. तसं आपल्या स्वयंबुद्धीनं आपण जर याचा कितीही प्रयत्न करून ह्या शब्दांचा अर्थ उमगण्याचा प्रयत्न केला तर हातात काय येईल, आपल्या काहीच येणार नाही. म्हणून त्याने मुखाने देखील त्या शब्दांना स्पर्श केला नाही, म्हणजे ओठाने देखील त्याचं उच्चारण केलं नाही असं सांगतात माऊली. सांगतात की तो म्हणतो काय झालं, त्याला चमत्कार वाटला, हे आश्चर्य वाटलं, काय हे शब्द आहेत. आणि हे शब्दाचं फलश्रुती तर एवढी का प्रयाण कालेपीच माम ते युक्तचेतसा विदुः, असं जर एवढं मोठी याची फलश्रुती असेल, पण या फलश्रुती होण्यासाठी काहीतरी त्या शब्दांची शक्ती तर कळली पाहिजे. त्या शब्दांची शक्ती काय आपल्याला कळवून राहिलेली नाही असं त्यांनी पाहिलं. आणि मग तो म्हणतो की कैसा झकविलो सलग असलगपणे अक्षराचे. असलग म्हणजे शब्द सोपे, ब्रह्म अध्यात्म आदिभूत हे शब्द आहेत. सलग शब्द ऐकू पण आले, आपल्याला उच्चारता पण येतील, परंतु ह्या असलगपणामुळे मी फसलो. म्हणजे हे शब्द काय याच्या विचारांच्या द्वारा किंवा आपल्याला तर्काच्या द्वारा ह्या शब्दांची शक्ती आपल्याला, शब्दांचा अर्थ आपल्याला कळणार नाही, आपण झकविलो म्हणजे आपण फसवलं गेलो असं अर्जुन म्हणतो. आणि मग तो म्हणतो अहो ही पद नाहीत, हे अक्षर नाहीत, तर ते सांगतात ये पदे नव्हती, ही पद नाहीतच आहे. ब्रह्म हे पद आहे की नाही, अध्यात्म हे पद आहे, पण अर्जुन म्हणतो हे पदच नाहीत मुळात, याला पद म्हणू नये, हे पदे नव्हती. फुडिया गगनाचिया घडिया, ह्या काय आहेत, आकाशाची केलेली घडी. आता आकाशाची घडी कोणी केलेली आहे का, नाही. मग आकाशाची घडी उलगडायची का, आकाशाची घडीच पण होणं शक्य नाही तर ती उलगडायची काय. तसं आणि आकाशाची घडी जसं उलगडणं कोणाला शक्य नाही, त्याप्रमाणे ह्या शब्दाचा उलगडा होणं शक्य नाही. म्हणून ह्या गगनाची या घडिया. आणि ते म्हणतात नाही पण आपण आपली बुद्धीचा कस लावला पाहिजे. तो म्हणतात येथं आमुची मती बुडालिया ठावो न निघे. आणि ह्या शब्दांचा अर्थ, ह्या पदांचा अर्थ काय आहे, कारण काय पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे. पहिल्यांदा पदाचं ज्ञान झालं पाहिजे, नंतर पदाच्या अर्थाचं ज्ञान झालं तरच काय उपयोग आहे. लहान बालक आहे, त्याला पुस्तक शब्द माहीत नाही आणि तुम्ही त्याला सांगितलं पुस्तक आण, काय कळणार त्याला, त्या पदाचा अर्थ त्याला माहीत असला पाहिजे. इथं आम्हाला पदाचा अर्थच माहीत नाही तर त्या पदाचं उच्चारण करून काय उपयोग. ही खरं पद नाही, ही काय आहे, एखाद्याने उलगडण्यासाठी दिलेल्या आकाशाच्या घड्या आहेत. आकाशाची घडी कधी उलगडता येणार नाही. त्याप्रमाणे आमची स्थिती झाली की येथ आमुची मती बुडालिया. आम्ही जर म्हटलं की आम्ही आमच्या बुद्धीने याचा शोध घेऊ, पण आमची बुद्धी याच्यात जर बुडाली म्हणजे याचा ठाऊ घेऊ लागली की ह्या पदांचा काय अर्थ आहे, तर ठावो निघे, तिचा त्या पदांच्या अर्थाचा थांगपत्ता आम्हाला लागणार नाही. आम्हाला म्हणजे आमच्या बुद्धीला, म्हणजे कितीही बुद्धी तीक्ष्ण असली तरी ही बुद्धी जोपर्यंत तिला गुरुकृपेचा, शास्त्रकृपेचा, ईश्वर कृपेचा स्पर्श झाला नाही, ती बुद्धी किती तीक्ष्ण असली, तीव्र असली तरी तिला ह्या पदांच्या अर्थाची शक्ती कळणार नाही. म्हणून म्हणतात की आमुची मती बुडालिया, आमची बुद्धी याच्यामध्ये बुडाली तरी थावो निघे, तिला त्याचा ठाव लागणार नाही, अंत लागणार नाही. असं अर्जुन याला म्हणतात. काय त्याला नाटकामध्ये त्याला एक म्हणजे स्वतःशी बोलणं, त्याला स्वगत, हे अर्जुनाचं काय आहे या ठिकाणी, स्वगत आहे. अर्जुनाचा स्वतःशी विचार करतो. आणि पुढं म्हणतो वाचुनी जाणावयाची के गोठी आईशे जीवी कल्पोनी किरीटी तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. तो म्हणतो आमची बुडी जर आमच्या बुद्धीनं जर बुडी दिली ना, ती मागं सांगायला सुद्धा येणार नाही, कारण का तिला त्याचं काही कळणारच नाही.
बुद्धीला त्या पदांच्या अर्थाचा शोध काही लागणार नाही. मग अशा वेळेला मग जर आम्हाला शोधच लागणार नाही तर जाणावयाची के गोठी, मग आम्हाला त्या पदाच्या अर्थाचं यथार्थ ज्ञान झालं ही तर गोष्टच कशाला. आमचा जर त्या पदाच्या अर्थात प्रवेशच झाला नाही तर तो अर्थ आम्ही जाणला असं म्हणण्यात काय अर्थ आहे. जाणावयाची के गोठी. आणि मग आयशे जीवी कल्पोनी किरीटी. मग किरीटी म्हणजे अर्जुनाने अशा प्रकारचा जीवी म्हणजे आपल्या अंतकरणात विचार केला, अशी कल्पना केली की आपल्याला याच्या अर्थाचं ज्ञान होणं शक्य नाही, अशी मनात कल्पना केली. मग आता अर्थातच आहे, अर्जुन पहिलाच भगवंताला म्हटला की हा माझा जो मोह आहे तुझी या वाक्या वाचून न जाये अनिके. आता जर ह्या परमात्म्यानेच काही कृपा केली तरच हा मोह जाऊ शकतो, कारण त्याला शरणागती केली ना. काय कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयास्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे, तुला पूर्णपणे शरणागत झालेला आहे, दिनवाना झालेला आहे, आणि मला हा जो झालेला मोह हा तुझ्या वाक्या वाचून दुसरं कुठेही कोणाच्याही वाक्याने जाणार नाही. हे तशाच प्रकारे अर्जुनाने येथं पुनरपी पुन्हा देखील यादवेंद्रा यादव कुलांचा असणारा अधिपती जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याकडं दृष्टी केली, म्हणजे त्याच्याकडं नजर टाकली. त्या परमात्म्याकडं म्हणजे केविलवाणी अशी आपण नजर त्या परमात्म्यावर टाकली. म्हणजे त्या परमात्म्याला अर्जुनाला काहीतरी त्या नजरेतूनच सांगायचं होतं. आणि मग तो काय म्हणतो, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. त्या यादवांचा इंद्र म्हणजे अधिपती असणाऱ्या परमात्म्याकडे त्यांनी दृष्टी केली, आणि दृष्टी करून नुसता तो थांबला नाही. मग विनविले सुबटे हा हो जी ये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. आता काय सांगायचं, बोलत पृथ्वी तळ आपू होईल महेंद्र पदही पाविजेल परिमोहा न फिटेल मानसीचा. पृथ्वी तळ आपू होईल, सगळं पृथ्वी तळ आपल्याला आपल्या ताब्यात घेता येईल, परंतु हा माझ्या मनामधला जो मोह आहे तुझ्या वाक्या वाचून जाणार नाही. महेंद्र पदही पाविजेल परी हा मोहा न फिटेल मानसीचा. हा मोह दुसरा कशाने जाणार नाही. आणि दुसरी ओवी, माझा झालेला मोह तुझ्या वाक्या वाचून जाणार नाही, असं दुसऱ्याच अध्यायात आहे मला वाटतं ते. तुझ्या वाक्या वाचून हा मोह कशानेही जाणार नाही असं सांगतो. दुसरा एक श्लोक त्याला जोडून कोणता श्लोक आहे अजून, कार्पण्य दोषोपहत स्वभाव, आधीचा किंवा नंतरचा श्लोक आहे. ते हे सकळ कुळ देखोनी मोह जो उपनला शोक जो उपजला से मनी तो तुझ्या वाक्या वाचोनी न जाय अनिके, असं सांगतो. इथेही तसंच झालं. आणि मग तो म्हणतो की मग विनविले सुभटे. आणि मग सुभट म्हणजे शूरयोद्धा असणारा जो अर्जुन, त्याने आता दृष्टी टाकली भगवंताकडे, दृष्टी एकाग्र केली केविलवाणी, किंवा ज्याच्यातून भगवंताकडे काही विनवणी किंवा याचना करीत आहे अशी असणारी ती दृष्टी. त्या दृष्टीवर दृष्टी टाकल्यानंतर तो भगवंताशी साक्षात संवाद करू लागला, भगवंताशी बोलू लागला. आणि तो काय करतो, मग विनविले सुबटे. त्या शूरयोद्धा अशा अर्जुनाने मग विनवणी केली भगवंताला. आणि कसं म्हणतो, हा हो जी, हा हो जी भगवान परमात्मन, तुम्ही काय केलं, एक वाटे म्हणजे एकामागं एक, एकाच वाटेने म्हणजे एकामागं एक, ब्रह्म अध्यात्म आदिभूत नुसत्या काय केला, हा पदांचा मारा केला, एकामागं एक शब्द उच्चारले. एक वाटे एकत्रच करून सातही पदे, ही सातही पदं तू योजली एकत्रच, म्हणजे एकामागं एक. परंतु ही सगळी पदे कशी आहेत, अनुच्चिष्टे, ही सगळी उच्चिष्टच झाली नाही. मागं सांगितलं ना, म्हणून सुभद्रापती चुंबीची ना, त्यांनी याचा काय केला नाही उच्चार. कारण काय, उच्चिष्ट शब्दाचा अर्थ आहे
की हे जे शब्द आहे ना, आपण म्हणतो ना व्यासोच्छिष्ट जगत्त्रय, म्हणजे ह्या आध्यात्मिक जगतातील जेवढे शब्दसंग्रह आहे सगळा शब्दसंग्रह कोणाचे? व्यासाचं उष्ट आहे. म्हणजे व्यासांचे 2 वट एकत्र आले आणि मग त्या शब्दाचं उच्चारण झालं. म्हणजे याचा अर्थ 2 वट एकत्र आले की ते काय झालं? उष्ट झालं. तर पण हे तुम्ही जे उच्चारलेले शब्द आहे ना, हे अनुच्चिष्ट राहिले, म्हणजे यांना उष्टेच झाले नाही, म्हणजे त्याचा परिचय झाला नाही, कोणत्याही रीतीनं अपरिचित अशा स्वरूपाचे राहिले. असं काही ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ केला आहे. अनुच्चिष्ट म्हणजे ते उच्चिष्ट न होता राहिले, म्हणजे जसेच्या तसे शब्द शब्दरूपाने राहिले, अर्थरूपता त्याची कोणत्याही प्रकारची प्रगट झाली नाही, अर्थाचं स्वरूप प्रगट झालं नाही. म्हणून तो म्हणतो हो हा हा हे भगवान, तुम्हाला काय म्हणावं आता? एकदम एकापागे एक शब्दाचं उच्चारण केलं आणि 7 पदांचं उच्चारण केलं, पण 7ही पदं अनुच्चिष्ट, ज्यांचा आम्हाला काही शब्दाच्या अर्थाचा परिचय नाही, अशा प्रकारची अपरिचित पदं हे तू उच्चारण करतो. हे नवले आहाती. सगळीच्या एक एक पद म्हणजे काय आश्चर्यकारक आहे. एकाही पदाचा आम्हाला अर्थ कळला नाही. स्वामी महाराज सांगायचे, मग तुम्हाला काय कळलं? एवढं सांगितलं. काही कळलं नाही एवढंच कळलं, आहे की नाही? काही कळलं नाही एवढंच कळलं, ते तुला सांगतो का हे सगळं नवल आहे. सगळी पदं अनुच्चिष्ट आहेत, सगळी पदाच्या पदं अपरिचित आहे, एकही कळलं नाही. कुंभार गुरुजी आहेत ना, ते स्वामी महाराज पाठा सांगत असले ना, ते कधी कधी बाजूला बसायचे खांबातला टेकून, आणि मग स्वामी महाराज खूप आवेशाने खूप पाठ सांगायचे कधी कधी, आणि नंतर विचारायचे, गुरुजी आलं का लक्षात सगळं? हां म्हणे. काय लक्षात आलं सांगा बरं? ते म्हणे काहीच लक्षात आलं नाही, हे आलं म्हणे असं ते म्हणे. तर 7ही पदे अनुचिष्टे नवले आहाती, एरवी अवधानाचे निवहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचे नि अंगवणे बोलवलाती. ते हे पण सांगतो की ते गुरुवर्य गुरुजी जेव्हा म्हणायचे ना काहीच लक्षात आलं नाही, ते पाठ सांगत होते, आणि ते पाठ म्हणजे सांगणारे खूप गोड आचार्य होते. मग ते त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असायचा, तुम्ही ज्या सांगता त्या पद्धतीने यांना काही कळालेलं नाही. मग ते म्हणायचे, मग काय तुम्ही काय सांगा? मग ते इतक्या सोप्या भाषेत आणि इतकं सुंदर सांगायचे की कोणाच्या बुद्धीवर ते आरूढ होईल. एरवी अवधानाचे नि वहिलेपणे, नाना प्रमेयांची उगाणे, काय श्रवणाचे नि अंगवणे बोलो लाहती. इथं 2 प्रकारचे अर्थ केलेले आहेत. कसे बघा, त्यांनी एक अर्थ जो आहे तो इतका काही गोड वाटत नाही लागायला. तो अर्थ असा आहे, एरवी म्हणजे जर आपण पाहू गेलो तर अवधानाचे नि वहिलेपणे, अवधान म्हणजे चित्ताची एकाग्रता, आणि त्या चित्ताच्या एकाग्रतेचं वहिलेपण, वहिलेपण म्हणजे वेगळेपण, म्हणजे चित्ताची एकाग्रता न होणं. अवधानाचे नि वहिलेपणे म्हणजे अवधान आपण वाहिलं, वाहिलं म्हणजे वेगळं, वहिला म्हणजे त्याच्यापासून वेगळा असं. तर अवधानाचे नि वहिलेपणे म्हणजे अवधानाचा त्या ठिकाणी अवधानापासून वेगळा आहे, म्हणजे त्याचा अवधान व्यवस्थित नाही. अवधान नाही म्हणजे चित्ताचं एकाग्रता नाही, आणि त्यामुळं काय आहे, अवधानाचे नि वहिलेपणे म्हणजे अनवधान झाल्यामुळं, म्हणजे भगवान जे बोलतात त्याची चित्ताची एकाग्रता नसल्यामुळं असा अर्थ झाला. आणि नाना प्रमेयांचे उगाणे, आणि इथं भगवान तर काय करतात, नाना म्हणजे अनेक असणारे जे प्रमेय किंवा सिद्धांत आहेत, आणि त्या सिद्धांताचा उगाणा म्हणजे हिशेब. तो हिशेब जर द्यायचा झाला, काय श्रवणाचे नि अंगवणे, एखाद्याला श्रवण इंद्रिय आहेत, त्या श्रवण इंद्रियाच्या सामर्थ्यावर त्याला बोलवला हाती, त्याला बोलता तरी येतील का? बोलता तरी येईल का? म्हणजे ऐकताना लक्ष नाही, आणि ऐकतो तर का श्रवणेंद्रियाच्या खोळेमध्ये ते शब्द तर चाललेत, परंतु त्यामध्ये आले. त्याला नंतर म्हटलं ना, काय सांगितलं आता? कळलं का? कळलं. मग काय कळलं? आता सांगता येईल का त्याला? बोलताच येणार नाही. कारण का? काय यात अनवधान जे होतं ते होतं, त्याचं म्हणजे अवधान नव्हतं. म्हणून या ठिकाणी म्हणतात की अवधानाचे नि वहिलेपणे. अवधानाचं काय होतं? वहिलेपण म्हणजे उणीव होती, म्हणजे चित्त एकाग्र नव्हतं, आणि शब्द उच्चारण केले समोरच्याने तर ते त्याच्या हृदयात जातील का? का नाही जाणं? तर ऐकू बहिरा आहे का तो? म्हणजे बहिरा पण नाही. श्रवणेंद्रिय आहेत,
मग श्रवणाचेने अंगवणे त्याच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी त्याला बोलवला हाती. काय बोललो ते सांग बरं. ते म्हणतो पुन्हा सांग. आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, लक्ष नव्हतं. आहे की नाही, असा एक अर्थ येता. दुसरा गोष्ट अशी, अर्जुनाचं लक्ष नव्हतं, एवढं त्याला आश्चर्य वाटलं, एवढे त्याला उन्मेषाचे डोळे झाले, मग त्याचं लक्ष नव्हतं असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. मग अवधानाचे वैलेपणाचा दुसरा एक अर्थ आहे वेगात, त्वरा, घाई. अर्जुनाला घाई झाली होती, हे तर खरं आहे की नाही. मग जर एखाद्या मनुष्याला अवधानाचे म्हणजे चित्त एकाग्र करून हे ऐकायचं आणि याचा अर्थ समजून घ्यायचा, अशी जर कोणाला घाई झाली असेल, बरोबर ना. आणि श्रवणाचेने अंगवणे, आणि जर त्यांनी श्रवण म्हणजे श्रवण इंद्रिय आहेत आणि त्या श्रवण इंद्रियाचे अंगवणे म्हणजे सामर्थ्यही आहे. म्हणजे आता काय, चित्ताच्या एकाग्रतेनं तो श्रवण करीत आहे, परंतु त्याला घाई झालेली, लवकरात लवकर मला हे कळावं अशी घाई झाली, तरीसुद्धा असा पुरुष तरी बोलवला लाहती याच्यावर बोलू शकेल का? ज्याला कारण काय, नुसते शब्द जर कानावर पडले तरीही कळणार नाही. चित्ताचं एकाग्रता असेल तर कळण्याची शक्यता आहे. कारण चित्ताचं एकाग्रपणा असेल तर कळण्याची शक्यता आहे. अर्जुनाला कळले का? नाही. मग अर्जुनाचं अवधान होतं का? नाही. तर वैलेपणाचा अर्थ काय केला होता? अवधान नव्हतं. आणि श्रवणेंद्रिय होते की नाही? कारण काय, अंतकरणाची वृत्ती श्रवणेंद्रियाद्वारा बाहेर गेली तर त्या शब्दाचं ज्ञान होईल ना. पण ही अंतकरणाची वृत्ती दुसऱ्यात कोणत्या गोष्टीमध्ये व्यग्र असली आणि श्रवणेंद्रिय असलं, ते शब्द कानात जरी गेले, परंतु काय आहे, आगाते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी कराशे. मग अंतकरण वृत्ती जर त्या पदार्थाशी संबंधितच झाली नाही इंद्रियाच्या द्वारा, तर केवळ इंद्रियांना त्या पदार्थाचा संबंध झाला तरी त्याचं ज्ञान होईल काय? होणार नाही. अशी एक गोष्ट आहे. आणि जर आपण चित्ताची एकाग्रता केली तरी चित्ताची प्रगल्भता पाहिजे, गांभीर्य पाहिजे. कधी कधी त्याचा अर्थ करून घ्यायला थोडा वेळही लागू शकतो. तसं धैर्य, त्याला सात्विक धृती पण पाहिजे आणि चित्ताची एकाग्रताही पाहिजे. असं असेल तर त्याचं काय होईल? ज्ञान होईल. तर वैलेपणे याचा अर्थ काय, घाई जरी केली आणि श्रवणेंद्रिय असले तरीसुद्धा ज्ञान होणार नाही. म्हणून ती पदं कशी राहतील? पुन्हा अनुचिष्टच राहतील, असा भाव याच्या ठिकाणी घेता येईल. बघा, ऐशेने हळुवारपणे, ऐशे वारपणे येईल तरीच हे उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होईल, एरवी गोठी होईल मुखिया बैर्याची. नाहीतर बैर्याने ऐकलं आणि मुख्याने सांगितलं, असंच का नाही होणार? म्हणून या ठिकाणी घाई पण चालत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त, तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्याविन. या ठिकाणी नुसतं ऐकलं म्हणजे अर्थबोध होईल असं नाही. त्या अर्थाचं स्पष्टीकरण करताना कदाचित त्याचं सूत्ररूपाने, भाष्यरूपाने, वार्तिक रूपाने आपल्याला जर समजून आलं तर त्याचा अर्थ स्पष्ट होईल, असं काही भाव सांगता येईल. काय येरवी अवधानाचे निवैलेपणे नाना प्रमेयांचे उगाने काय श्रवणाचे अंगवणे बोलवला ती. हे त्याला बोलता सुद्धा येणार नाही. म्हणजे ज्या पुरुषाने एकाग्र ऐकलं नाही त्याला अनुवाद करता येईल काय? अनुवाद बोलवला हाती आक्षेपार्थाने विचारतात, तर बोलू शकेल काय? अर्थात बोलू सुद्धा शकणार नाही. तर त्याचं कळणं, त्याचा अनुभवाला येणं ही तर गोष्ट काय आहे, अधिकच दूर राहिली. याच्यातून दोन गोष्टी घ्याव्या, अनवधान करू नये आणि घाई करू नये. परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाच्या जीवा विस्मयो झाला. परी तैसे हे नोहेची देवा. ते म्हणतात अर्जुना या दोन्हीपैकी काय झालं? मी अनवधान केलं होतं का? नाही. माझ्या ठिकाणी इंद्रियांचं सामर्थ्य नाही का? आहे. हे दोन्ही आहे का? नाही. आणि हे जे शब्द आहे हे मी मात्र बोलू शकलो नाही. याचं कारण काय आहे? तैसे हे नोहेची देवा. तसं नाही झालं. माझं अनवधान होतं असंही झालं नाही. माझ्या इंद्रियांच्या ठिकाणी सामर्थ्य होतं असंही झालं नाही. तैसे हे नोहे. तुम्हाला दुसरं काय म्हणायचं का? बोलायचं. हां हां, काही कळणार नाही. हां बरोबर ना. हां हां, हेच सांगायचं ना. बरोबर, विचार बी केला.
त्यामुळे मला काय करता येईना. तेच ना, तैशे नव्हेची म्हणजे या दोन्ही गोष्टी घडल्या नाहीत. हा तर तो बोलू पण शकणार नाही. तसं नाही झालं माझं. ह्या दोन्हीपैकी एकही झालं नाही. माझं काय झालं, तैशे नव्हेची देवा, तसं हे माझं घडलंच नाही देवा. अक्षरांचा मेळावा देखील तुझ्या या सगळ्या एका पाठीमागे एक उच्चारलेल्या अक्षरांचा समुदाय मी पाहिल्यानंतर विस्मयाच्या जीवा विस्मय झाला. मला काय झालं, इतकं आश्चर्याच्या जीवालाही काय वाटलं, आश्चर्य. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की जर मनुष्य आहे ना, असं सांगतात की जर एखाद्या रसाचा आविर्भाव जास्त प्रमाणात झाला तर काय होतं की त्याच्यामध्ये रसभंग होतो. त्यांनी लिहिले मागं गेले की रसातिशयो मुकुळी. हा रसातिशयो मुकुळी. ते घ्या ते सगळी वेळ सांगा. हा रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी. हा रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीप उजळी. करी साधू हृदय रावळी मंगळ ओखा, असं माऊली म्हणतात. तर ह्या ग्रंथाचा म्हणजे तू विचारलेल्या शब्दांचा अर्थ मला कळला नाही. आणि कळला नाही म्हणजे याचं कारण काय आहे, माझं अवधान नव्हतं असंही नाही. माझ्या ठिकाणी श्रवणेंद्रियांच्या ठिकाणी ते पडल्यानंतर अर्थाकार होऊ नये अशा प्रकारचे श्रवणेंद्रियाची योग्यता जसं नसेल, म्हणजे मी काय बाहेर पण नाही, म्हणजे श्रवणेंद्रियांचंही सामर्थ्य आहे आणि याशिवाय चित्ताची एकाग्रता आहे. पण मला हे अर्थ माझं काय झालं, मला ही सातही पदं अनुचिष्ट का राहिली, याचं कारण आहे की विस्मयाच्या जीवा विस्मय झाला. म्हणजे काय आहे, कोणताही जर एखाद्या रसाचा अतिशय झाला ना तर त्या ठिकाणी रसभंग होतो. म्हणजे रसातिशय रसभंगस्य कारणम. एखाद्या रसाचा अतिशय झाला, त्यापैकी इथं कोणता रस आहे, आता इथं अद्भुत रस आहे. कोणता रस आहे, अद्भुत रस आहे. खरं तर काय आहे, शांत रस ओतला होता भगवंताच्या मुखातून. काय होता, शांत रस ओतला जात होता. परंतु अर्जुनाची नोडवेची अंजुळी त्या शांत रसाला ग्रहण करू शकली नाही. कारण त्याच्या ठिकाणी कोणता रसाचा उत्कर्ष झाला, अद्भुत, आश्चर्य. हे काय पद आहेत, यांचा काय अर्थ असावा, याच्यात फळ इतकं मोठं कसं, असं त्याला आश्चर्यात तो बुडून गेला. आणि त्यामुळं विस्मयाच्या जीवा विस्मय झाला. आणि अद्भुत रस अधिक झाल्यामुळं त्याला शांतरस जो आहे, त्या शब्दाचा जो शांतरसात्मक, शांतरसाचा स्थायी भाव काय आहे, वैराग्य आहे. आणि अद्भुत रसाचा स्थायी भाव काय आहे, आश्चर्य आहे. अद्भुत रसाचा स्थायी भाव काय आहे, आश्चर्य. नवल, चमत्कृती त्याला म्हणतात. ती चमत्कृती, त्या चमत्कृतीतच मी बुडून गेलो. म्हणून म्हणतो की विस्मयाच्या जीवा विस्मय झाला. कानाचेनी गवाक्षद्वारे, काय ठीक आहे ना, कानाचेनी गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी आभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले. या ठिकाणी माझं तू म्हणशील का तुझं चित्ताची एकाग्रता नव्हती. चित्ताची एकाग्रता होती पण ती फसली. कशामध्ये फसली, ती अद्भुत रसातच चित्ताची एकाग्रता वाहून गेली किंवा अभिभूत झाली. ते चमत्कृतीपूर्ण हे शब्द ऐकल्यानंतर ते कसं सांगतात, देवा तूच सांग ना. कानाचेनी गवाक्षद्वारे, कानाची गवाक्ष म्हणजे खिडकी आहे, त्या कानाच्या खिडकीच्या द्वारा बोलाचे रश्मी म्हणजे शब्दाची जी किरणं आहेत ती कानाच्या खिडकीतून गेली. पण रश्मी कुठे गेली पाहिजे, आभ्यंतरे पाहेना. आभ्यंतरे म्हणजे अंतःकरणामध्ये. जर ते पाहेना म्हणजे त्याचा प्रकाशच झाला नाही, म्हणजे त्या शब्दाचा अर्थच जर कळला नाही तर मग आता काय. मग त्यामुळं काय झालं, हे जे चमत्कार वाटला होता, जे अद्भुतता तुझ्या शब्दात वाटली होती, त्या चमत्कारे अवधान ठकले. माझी चित्ताची एकाग्रता भंग झाली, म्हणजे चित्ताची एकाग्रता फसवली. म्हणजे चित्त जे आहे तुझ्या त्या शब्दाच्या अर्थामध्ये माझ्या अंतःकरण वृत्तीनं तदाकार व्हायच्या ऐवजी ती काय झाली, विस्मयामुळं ती अद्भुत रसामध्ये बुडून गेली. त्यामुळं तुझ्या म्हणण्याचा भाव ह्या बुद्धीवर आरूढ झाला नाही. त्यामुळं चमत्कारे अवधान ठकले. अवधान म्हणजे चित्ताची एकाग्रता जी आहे ती फसली गेली. याचा अर्थ मला श्रवणेंद्रियाचं बळ पण आहे, चित्ताची एकाग्रता आहे, पण ती एकाग्रता फसली आणि ती कुठे गेली, अद्भुत रसात बुडून गेली असं म्हणता येईल ना याच्यामध्ये. म्हणून सांगतात की अवधान ठकले.
आता म्हणतात पण तू असं समजू नको का आता मी अद्भुत रसातच मला माहीत आहे तुझा ह्या गीतेचा मुख्य रस कोणता आहे, शांत. मग आता अद्भुत कसा काय झाला, शब्द उच्चारले तर अद्भुतही रसाचं अवतरण झालं ना. पण आम्हाला चांगलं ज्ञानोबराय सांगतात शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. थोडा वेळ शांताच्या घरामध्ये अद्भुत काय झाला, पाहुणा आला. मग येराही रसा पांती करा मानू झाला. कधी कधी इतरही रसांना तुम्ही मान दिला. ज्ञानेश्वरीचा मुख्य रस असा आहे तो शांत रसच आहे. म्हणून सांगतात की शांताचे भरते आणि सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परते बोलवले असं सांगतात. किंवा 13व्या अध्यायात शेवटी सांगतात की या ठिकाणी नुसधीची शांती कथा आणि जेल किरवाकपथा हे शृंगाराची आहे माथा पायी ठेविती. या ठिकाणी की जे काना मना जिनी काय आहे नाही नाही ते दुसरे दुसऱ्या वय. तर या ठिकाणी शांतरसाची कथा केवळ शांतरस आहे याचा. आणि तो इतका आहे की ज्याला तुम्ही शृंगार रस म्हणतात, शृंगाराच्या मस्तकावर पाय देऊन हा शांतरस. हा येथं तो शांतूचे अभिनवेल ऐसे परियसा मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल अर्थ भरित. अशा प्रकारचा या शांतरसाचा हा ग्रंथ आहे. पण माझं अवधान मात्र ठकलं, हे माझं अवधान फसलं. पण फसलं तर आता काय, पण म्हणतात मी याचा अर्थ त्या रसात वाहून गेलो नाही. मला माहीत आहे आपला जो काही चालू विषय आहे तर त्या विषयाच्या ठिकाणी देवीच्या अर्थाची चाडमज आहे, ते सांगताही वेळूनच आहे. म्हणून निरूपण लावला आहे की जो देवा. अर्जुन म्हणतो देवा पण तो अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. जरी माझ्या आश्चर्यामुळं माझं अनवधान झालं असलं पण मी पुन्हा माझ्या स्थितीवर आलेलो आहे. मला मुख्य अर्थाची चाड म्हणजे त्या पदांचा अर्थ जाणण्याची इच्छा आहे. आणि मग आता सांगेल मी नंतर युद्ध झाल्यावर, असं नाही, सांगताही वेळूनच आहे. मला इतकं वाटतं की लवकरात लवकर ह्या शब्दांचं स्पष्टीकरण व्हावं. सांगत असताना मला विलंब सहन होत नाही, अर्जुन सांगतो. आणि म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा, हे देवा लवला आहे निरूपण की जो. तो अत्यंत त्वरेनं लवकरात लवकर ह्या 7 शब्दांचा अर्थ मला सांग. ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढच्या पाहूया. ऐसा मागील पडताळा घेऊनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी, देवीची माझी शिरवणी आरती आपुली. हे जर तसं पाहिलं तर हे 2 ओव्यांचं युग्म म्हणून पाहावं. 2 किंवा 3 ओव्या म्हटलं तरी चालेल, 3 ओव्या म्हटलं तरी चालेल. आता सांगतो ऐसा मागील पडताळा घेऊनी. असा मागचा पडताळा घेतला म्हणजे मागचं प्रत्यंतर घेतलं म्हणजे मागचं पुढचं अनुसंधान, पुढील अभिप्राय दृष्टीतून. पुढं काय आहे, पुढं भगवंताला काय सांगायचं आहे, काय सांगितलं पाहिजे याचा अभिप्राय लक्षात दृष्टीसुनी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ठेवला. म्हणजे काय, ज्याचं जीवन आहे ना, ज्या माणसाचं जीवन सुचारू रूपाने चालायचं असेल त्या पुरुषाला लोक काय म्हणतात, ह्या माणसाची एवढी कशी वाता झाली. ते म्हणतात ते मागचं पुढचं काही पाहतच नाही. म्हणजे याचा अर्थ भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचं अनुसंधान माणसाने ठेवलं म्हणजे त्याचा वर्तमान काळचा आनंदात जातो. भूतकाळात आपण दुःख का भोगलं आहे आणि भविष्यकाळात सुख पाहिजे, मग दुःख का आणि सुख कशाने याविषयी आपला निर्णय झाला तर वर्तमान काळ समाधानकारक जाईल की नाही. म्हणून तो मनुष्य नित्य वर्तमानात जगू शकतो. तसा अर्जुनही या ठिकाणी अर्जुनाचं वर्णन करतात की अर्जुन कसा आहे की मागील पडताळा घेऊन मागचाही सगळा विचार करतो, अनुसंधान ठेवतो, मागं काय काय घडलं, पुढा अभिप्राय दृष्टीसुनी आणि पुढं काय काय घडलं पाहिजे हे आपल्या आपल्या दृष्टीसमोर ठेवून. आणि 2च गोष्टी नाही, मागचं अनुसंधान, पुढचं अनुसंधान आणि तिसरी एक गोष्ट आहे कोणती, माझी शिरवणी आरती आपली. आणि आपली जी आरती म्हणजे आपली जी उत्कट इच्छा किंवा आपलं जे असणारं इप्सित, ते इप्सित म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून काय पाहिजे ते उद्दिष्टसुद्धा त्याचमध्ये शिरवून दिलं. म्हणजे अर्जुनाने असं मागितलं देवाकडं, मागचं पुढचं अनुसंधान म्हणजे मागचंही काही भर निघाली पाहिजे, पुढचं भवितव्यही उज्ज्वल झालं पाहिजे, असा वर्तमान काळ असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपली इच्छाही पूर्ण झाली
पाहिजे, अशा प्रकारे अर्जुनाने भगवंताशी संवाद केला. तो असे शब्द आहेत अर्जुनाचे. तर ते कसे ते सांगतात. हे जर पाहिलं माऊलीला आश्चर्य वाटतं, काय हा अर्जुनाचा अधिकार आहे. पहा ना, जसं 3 गोष्टी साधल्या की नाही, आपली इच्छा पूर्तही करून घेतली, मागचं काय झाले त्याचे अनुसंधान ठेवलं, आणि पुढे ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला चांगल्या प्रकारे कळलेला नाही, तो कळला पाहिजे हे पण, आणि त्या अर्थ कळून त्याचं जे इप्सित आहे काय मोक्ष, बरोबर ना, त्याच्यापासून काय होईल, ते ब्रह्म तद्विदुः कृष्ण मध्यात्मम कर्मचाखिलम. आणि शेवटच्या याच्यामध्ये काय सांगितलं, प्रयाण कालेपी च माम ते विदुरयुक्त चेतसः. आपल्याला प्रयाणकालीसुद्धा परमात्म्याचं स्मरण करीत देह पडला पाहिजे, असं आपली जी इच्छा आहे ती इच्छासुद्धा त्या ठिकाणी प्रदर्शित केली. अशी अर्जुनाची विचारण्याची पद्धती आहे, बोलण्याची पद्धत आहे. हे सांगतात, कैशी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघोनेदी शिव ये रवी श्रीकृष्ण हृदयाशी खेव देवो सरला. ते म्हणतात की अर्जुन भगवंताला किती ओव्यात बोलला आहे, तर ह्या याच्यामध्ये 97 ते 1 फक्त 4 ओव्यात बोललेलं आहे. किती ओव्यात? 4 ओव्यात. आणि या ठिकाणी अर्जुनाचं जे वर्णन आहे ना, ते वर्णन करण्यासाठी माऊलीनं 3 ओव्या सांगितलं. अर्जुनाने किती ओव्या सांगितल्या? 4 ओव्या. आणि त्या 4 ओव्याचं आश्चर्य माऊलीला इतकं वाटलं का माऊली त्या 4 ओव्यातलं त्याची जी काही मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीचं वर्णन ह्या याच्यामध्ये करतात पुढच्या 3 ओव्यामध्ये. तर ते ओव्या असं करतात, काय कैशी पुसती पाहे पा जाणीव. त्याचं सांगायचं झालं म्हणजे 4 ओव्यात किती मागून घेतलं, 3 दृष्टिकोन त्यांनी साध्य केले, आहे की नाही. तसं ते स्वामी महाराज सांगायचे, एका आंधळा मनुष्य, म्हातारा आंधळा मनुष्य होता, त्यांनी देवाची प्रार्थना केली, त्याला प्रसन्न झाला देव. त्यांनी सांगितलं, देवा तुला काय पाहिजे? देव म्हटलं, तुला काय पाहिजे? त्यांनी काय मागितलं? देवा मला फक्त आहे ना माझ्या नातवाच्या मस्तकावर छत्र पाहण्याची इच्छा आहे. किती सोपं मला सांगितलं, काही का नाही, नातवाच्या डोक्यावर. पण हा म्हातारा, त्याला तरुण करावं लागलं, आंधळा होता, त्याला डोळे द्यावे लागले, त्याला त्याचं लग्न करावं लागलं, त्याला मुलगा द्यावा लागलं, मुलाला मुलगा द्यावा लागला, आणि मग त्या नातवाला राजा करावं लागलं, आणि तोपर्यंत त्याला आयुष्य द्यावं लागलं. तसं हे अर्जुनाची म्हणतात पुसती पाहे पा जाणे. व विचारण्याची काय पद्धत आहे अर्जुनाची. भिडेची तरी लंघोनेदी शिव. त्या ठिकाणी भीड जे आहे ना, तर भिडेची शिव म्हणजे मर्यादा कधीच उल्लंघन होऊ देत नाही. काही लोक गुरु, पती किंवा वडील, ज्येष्ठ, वयोवृद्ध, तपोवृद्ध यांच्या मर्यादाचा भंग करतात. तुकाराम महाराज म्हणतात, संतापाशी बहु असावे मर्यादा, आणि फलकटाचा धंदा उरफोडी. ते असं कधीही त्यांचा अतिक्रम होता कामा नये, संतांचा अतिक्रम उल्लंघन कधीच होता कामा नये. पण इथं अर्जुनाची पद्धती कशी, देवाला असं बोलतो की मी या ठिकाणी अशी गोष्ट झाली की 7ही पदे अनुचिष्टे असते. देवा 7ही पदं जशीच्या तशी राहिली. ही काय देवाला थोडं उद्धटपणासारखं बोलल्यासारखं वाटतं की नाही आपल्याला, पण हे उद्धटपणाने बोललं नाही, हे काय हे वस्तुस्थिती मोकळेपणाने सांगितलेलं आहे. गुरूंच्या समोर आपलं अंतकरण जे नाही, तर कळलं का, हां कळलं मग, किंवा काय म्हणतात थोडं कळलं थोडं नाही कळलं, असं नाही. जसं आहे अर्जुनाला काहीच कळलं नव्हतं तर काहीच कळलं नाही हे सांगितलं, आणि सांगितलं कसं, मोकळेपणाने. पण त्यात काय भीड, कळलं नाही हे सांगणं काय मर्यादेचं उल्लंघन आहे का? उल्लंघन नाही. उलट आपली इच्छा सांगितली, पुसती पाहे पा जाणीव. या ठिकाणी त्याला काय विचारण्याचं जाणीव म्हणजे ज्ञान काय आहे अर्जुनाचं, तर भिडेची तरी लंघोनेदी शिव. भिडेची मर्यादा तर उल्लंघन केली नाही. आणि जसं पाहिलं तर इथं जे बोलतं ना, हा हो जी एक वाटे असं जे बोलतात, तर त्या ठिकाणी इतकं मित्रासारखंच बोलतात की नाही, बरोबर आहे की नाही, मित्रासारखंच बोलतात की नाही. वास्तविक अर्जुन जो आहे तो एकदम सख्यपणे अर्जुन नरनारायण, म्हणजे कृष्ण हृदयाशी खेवो देव सरला. श्रीकृष्ण परमात्म्याच्या हृदयाला आलिंगन दिलेलं आहे त्यांनी, पण तरीसुद्धा श्रीकृष्ण परमात्मा आहे, आहे की नाही. पुन्हा परमात्मा हा ज्ञानघन आहे, मी तर अज्ञानी जीव त्याला शरणागत झालेलं आहे. ह्या त्यामुळं मला काही मर्यादा ठेवली पाहिजे. मर्यादेची काय उल्लंघन केलं? मर्यादेचंही उल्लंघन केलं नाही, आणि प्रेमही तेवढ्याच प्रमाणे ठेवलेलं आहे. स्वामी महाराजांचे सांगायचे की त्यांचे गुरुजी इथं आले होते एकदा, आणि त्याच वेळेला एक पत्र आलं
त्या पत्र आलं भारत सरकारचं की तुम्हाला पेन्शन मंजूर झालेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला आजची काहीतरी 150 रुपये मनी ऑर्डर तुम्हाला सरकारतर्फे देण्यात येत आहे. तर ते आले स्वामी महाराजांनी, ते गुरुजी ओट्यावर बसले होते दूर, कैवल्याश्रम स्वामीजी, आणि स्वामी महाराज गेले त्या पोस्टमनकडं बाहेर आणि त्यांनी ते पाहिलं मनी ऑर्डरचं हे आणि ते पत्र आलेलं. मग त्याला म्हटले हे काय मी घेऊ शकत नाही, तुम्ही हे परत देऊन सरकार जमा करा. तर त्यांनी त्यांचं बोलणं चाललं, ते गुरुजी दुरून ऐकत होते की काय चाललं यांचं, काय त्यांना काही कळलं नाही. मग त्यांनी ते शेवटी ते पोस्टमन परत गेला, त्यांनी त्यांना विनवलं स्वामीजी हे परत जाईल, तुम्ही असं करू नका. पण ते काय स्वामीजीने ऐकलं नाही, ते परत गेलं. परत गेल्यावर ते हे कैवल्याश्रम स्वामींनी त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हटले काय चाललं होतं तुमचं. त्यांनी सांगितलं ते असं, ते मी स्वातंत्र्य सैनिक म्हणून होतो, तर त्याचे ते सरकारने पेन्शन मागवली, पाठवली, पण आपल्याला ते नकोच आहे म्हणे, त्याच्यावर नाव द्यावं लागतं श्रीधर नरहर कुलकर्णी, श्रीधर नरहर कुलकर्णी. आता मी आनंदाश्रम स्वामी झालो, मी संन्यास घेतलेला आहे, आता ते कशासाठी मी घेऊ. तर त्यांनी त्यांना परोपरीनं सांगितलं काही नाही हरकत, घ्यायचं, सत्कारणे उपयोग करायचे, तुम्ही वयोवृद्ध झाल्यावर तुम्हाला कधी त्याच्या उपयोग होईल, त्यावेळेला संन्यासाला कोणी मदत करत नसतं, मग अशा रीतीनं उपयोग करा. तर ते स्वामी महाराजांनी नाही ऐकलं, ते म्हणून त्याला बोलवा त्या पोस्टमनला. स्वामी महाराजांनी काही बोलवलं नाही. मग ते शेवटी त्यांना म्हटले ही तुम्हाला गुरु आज्ञा आहे, ही तुम्हाला गुरु आज्ञा आहे म्हणे, तर ती गुरु आज्ञा असल्यामुळे तुम्ही पाळली पाहिजे. स्वामी महाराज गप्प बसले, काही बोलले नाही, पोस्टमनला काय बोलावलं नाही, मनी ऑर्डर सोडून घेतली नाही. मग ते गुरुजी नाराज झाले, ते 3 दिवस त्यांच्याशी बोललेच नाही. मग हे 3 दिवस हे काही नाही, मंदुकरी आणायचे, त्यांची सेवा करायचं सगळं चालू होतं, पण बोलणं काहीच नाही. मग नंतर 4 दिवसांनी ते म्हटले तुम्हाला एवढं कसं कळत नाही म्हणे, तुम्हाला संन्यास दीक्षा गुरु आहे मी, आणि तुम्ही माझी आज्ञा पाळत नाही. ते म्हटले ही आज्ञा पाळण्याचा कुठं प्रश्न येतो स्वामी, तुम्ही मला कोणती आहे, मी जी दीक्षा घेतलेली आहे ती दीक्षा मोक्षासाठी घेतलेली तुमच्याकडं, याचा मोक्षाचा काहीच संबंध नाही म्हणे ऑर्डरचा. म्हटले याचा आणि त्याचा काहीच संबंध नाही म्हणे, तुम्ही मला वाटतं की तुम्ही रागायला नाही पाहिजे मला, असं मला वाटतं. बरं तुम्ही काय शिक्षा कराल ती मी घेतो म्हणे, पण मी मनी ऑर्डर काय सोडून घेणार नाही. मग त्यानंतर ते बोलायला लागले. 15-20 दिवसांनी ते गेले. जाताना त्यांनी सांगितलं की तुझे केलेला निर्णय आहे तो बरोबर आहे, मीच काहीतरी थोडासा मोहापोटी बोलत होतो, पण तुझंच म्हणणं बरोबर आहे, देव तुला सहाय्य करो आणि तू असंच जे काही तुझं धोरण आहे ते असंच राहू दे म्हणे, चांगलं आहे असं ते म्हटले. मग भिडेची उल्लंघन केली होती का, पण त्याने हळूहळू हृदयाशी खेव देव सरला, त्यांचा स्वभावच होता. आणखी त्याच्यानंतर ते एकदा आले होते, त्यांना ऑपरेशन झालं तेव्हा ते म्हणजे त्यांना लघवी बंद झाली, तर त्यांनी काशीहून स्वामी महाराजांना तार केली की माझी लघवी बंद होते आणि मला ऑपरेशन सांगितलं आहे, काय ओळखीनं होईल का सरकारी दवाखान्यात कुठं. मग स्वामी महाराजांची एक भाची होती नर्स याला ससून हॉस्पिटलला, मग स्वामी महाराजांनी पत्र पाठवलं, तिला विचारलं, मग आणलं, ॲडमिट केलं, ते सर्व झालं. आणि मग ते स्वामी महाराजांना ते आले, ऑपरेशन झाल्यावर पुन्हा त्यांना इथं आणलं. मग स्वामी महाराज चैत्र महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते, अनवाणी पायाने जायचं मधुकरीला. त्यावेळेला स्वामी महाराज ते पादुका पण आपल्या खडावा पण घालायचे नाही, मग त्यामुळं त्यांना त्रास व्हायचा. आणि एक दिवस ते झाले की स्वामी महाराज त्यांच्यापेक्षा तरुण होते, मग ते बकुळीचं झाड आहे त्या झाडाच्या खाली ते भांडी घासत होते, हे त्या ओट्यावर बसले होते. स्वामी महाराजांनी सहज त्यांच्याकडे नजर टाकली, त्यांच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. त्यांनी त्यांना विचारलं तुम्ही रडता का स्वामी, काही त्रास आहे का तुम्हाला. ते म्हणे त्रास नाही, पण माझ्यासाठी तुम्हाला किती त्रास, अनवाने पावलांनी मधुकरी आणायची, भांडी घासायची, मला वाढायचं, ह्या छाटी धुवायचं, हे किती तुम्हाला त्रास आहे म्हणे. म्हणून त्याच्यासाठी रडता का म्हणे, या घासा भांडी म्हणून. हे आता आपल्याला वाटतं मर्यादा उल्लंघन केली, पण मर्यादा उल्लंघन केली नाही, काय हृदयाशी तरी खेव देव सरला. मोकळेपणाने त्यांना काही वाटायचं कारण नाही, ते विनोदाने हसले आणि त्यांना वाटलं हे खरीच गोष्ट आहे असं. तरी इथं सांगतात आईचा मागील पडताळा घेऊन पुढा अभिप्राय दृष्टी सुनी, तेवीची माझी शिरवणी आरती आपुली, कैशी पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लंघोने दि शिव, येरवी श्रीकृष्ण हृदयाशी खेव देव सरला. इथं सांगतात मग माऊली आपल्याला मार्गदर्शन करतात. अहो श्रीगुरु ते जै पुसावे, तै येणे माने सावध व्हावे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची. ते सांगतात
की सव्यसाची म्हणजे दोन्ही हाताने बाण सोडण्यामध्ये प्रवीण असणारा, डावा आणि उजवा दोन्ही हाताने जो युद्धकला जाणतो की दोन्ही हाताने बाण सोडू शकतो, म्हणून अर्जुनाला काय म्हणतात, सव्यसाची. तेव्हा ते म्हणतात जर माणसाला श्रीगुरूंच्या सहवासात जायचं आणि त्यांना काही प्रश्नोत्तरीच्या रूपाने विचारायचं असेल तर श्रीगुरू ते जै पुसावे. श्रीगुरूंना जर काही विचारायचं झालं तर येणे माने सावध व्हावे. अशा अर्जुनासारखं माणसाने सावधान असलं पाहिजे. तेजा इशारती आणि तट्टू फोकावरी घेती असं पाहिजे. येण म्हणजे असं पाहिजे, म्हणजे इशारती असं पाहिजे. जै येणे माने सावध व्हावे, अशा प्रकाराने सावध व्हावं. हे कोण जाणतं, हे एकची जाणे अगवे सव्यसाची. ही कला कोणाला साधली? काही लोक म्हणतात का अर्जुनासारखा श्रोता. अर्जुनासारखा श्रोता अर्जुनच आहे. आणि श्रोत्याची जी काही ही जी कला आहे, ही कला कोणी, माऊली स्वतः लिहितात, एकची सव्यसाची. हे पूर्ण प्रकाराने खरं कोणाला साधेल? अर्जुनालाच साधेल, इतरांना साधणार नाही. रामकृष्ण परमहंसांचा हृदयराम 40 वर्ष सेवा करीत होता, पण त्याला साधणार नाही. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आता तयाचे ते प्रश्न करणे. आता त्या अर्जुनाचं जे प्रश्न करतो आणि अर्जुनाने केलेला प्रश्न आता केलेला आहे, आणि वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, आणि त्यावर श्रीकृष्ण परमात्म्याने जे दिलेला अर्जुनाला उत्तर, हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. हे सांगणार कोण आहे? ज्याला दिव्य दृष्टी दिलेली आहे, ज्याला दूरश्रवण आणि दूरदर्शन ह्या दोन्ही सिद्धी व्यासांच्या अनुग्रहाने प्राप्त झालेल्या आहेत. तो संजय हा तर धृतराष्ट्राला हे वर्णन सांगेल. श्रीकृष्ण कसे उत्तर देतात आणि मग अर्जुन कसा प्रश्न करतो. तिया अवधान द्यावे गोठी, बोली जेल नीट मराठी, जैशी कानाच्या आधी दिठी उपेगा जाय. आता म्हणतात तिये अवधान द्यावे. आता संजय धृतराष्ट्राला सांगेल काय सांगेल? अर्जुन आणि परमात्मामध्ये चाललेले प्रश्नोत्तर असं सांगतात, हे सांगेल. परंतु तुम्ही काय करा, आता तिये गोठी अवधान द्यावे. त्यांच्या दोघांमध्ये झालेल्या या संगोष्टी आहेत, त्याच्यावर चित्ताच्या एकाग्रतेने तुम्ही त्या श्रवण करा. किती श्रवण करा, किती चित्ताची एकाग्रता पाहिजे माहिती आहे का? जैशी कानाचे आधी दिठी उपयोगा जाईल. आता पहिल्यांदा काय होतं, हा घट आहे असं जर म्हटलं तर घट आहे पहिलं श्रवणेंद्रियाने ज्ञान होतं. मग आपलं लक्ष केंद्रित कुठं होतं? हा घट आहे, कुठेही घट, हा घट आहे असं ज्ञान होतं ना. हे ऐकताना असं पाहिजे की श्रवणेंद्रियातून शब्दात कानात शिरतात तोचपर्यंत त्याच्या जणू काही थोडा अगोदर दिठी उपाय दृष्टीला दिसलं पाहिजे, म्हणजे वृत्ती अर्थाकार होत गेली पाहिजे. म्हणजे कानी पडतं. आता ह्या तुम्ही म्हणाल मग हे तर मनोविज्ञानाच्या विरुद्ध झालं. जर हे पुस्तक आहे जर कानाने ऐकलं तर नंतरच त्याचं ज्ञान होईल ना, किंवा फार तर काय होईल, समकालात ज्ञान होईल. बरोबर का नाही? समकालात ज्ञान होईल. पण अगोदर ज्ञान कसं, हे पुस्तक आहे ज्ञान झालं, मग ते सांगून काय उपयोग आहे? तुम्हाला परोक्ष ज्ञान होईल, अपरोक्ष ज्ञान होईल, शब्दाच्या द्वारा दोन्ही होतील. परंतु असं कधी होईल का अगोदर डोळ्याला दिसली? इथं हे जे आहे ना, हे अलंकारिक साहित्यिक बोलणं आहे की कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग झाला पाहिजे. म्हणजे कान ऐकतात ना ऐकतात तोच तत्क्षणी आपण त्या विषयाचं ज्ञान करून घेतलं पाहिजे, वृत्ती त्या अर्थाकार झाली पाहिजे, एवढं सांगण्याचं तात्पर्य. नाही तर तुम्ही जर मनोविज्ञानाचा काय पदार्थ ज्ञानाची रीती, पदार्थ ज्ञानाची रीती, मग एकाच वेळेला 2 आकाराची वृत्ती होते का? नाही. मग अगोदर तुम्हाला परोक्ष ज्ञान होईल, घट आहे, आणि नंतर पुन्हा शब्द सांगेल हा घट आहे, त्यावेळेला हा घट आहे असं ज्ञान होईल. त्याच्या अगोदर दृष्टी कशी काय, दृष्टीचा काय उपयोग होणार आहे? होईल का अगोदर दृष्टीचा उपयोग? हा, हे मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठोवाटी घ्यावे चित्ताच्या. साठोवाटी घ्यावे म्हणजे मोद बदल्यात घ्यावं लागेल ना. पण इथं त्याच्या पुढचं सांगतात की काय बुद्ध काय कानाच्या आधी दिठी उपयोगा जाईल. कानाने ऐकणार ना तुम्ही, ऐका म्हणता तर कानाने ऐकू, पण दृष्टी अगोदर कसं काय दृष्टीचा उपयोग होईल का? उलट दृष्टीचा उपयोग जर ऐकलं तरच होईल.
ऐकलं तरच होईल का नाही. मग आता हे असं कसं म्हणतात, म्हणजे याचा अर्थ इतकं एकाग्र व्हा का शब्द कानावर पडल्याबरोबरच तुम्हाला त्या पदार्थाचं लगेच पदार्थाच्या आकाराची वृत्ती होत गेली पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, जैसे जैसे होतदाय श्रवण तैसे तैसे काय होतदाय मन. असं जसं तुम्ही श्रवण कराल त्याच वेळेला तुमचा अंतकरणाची वृत्ती त्या पदार्थाच्या आकाराची होत गेली पाहिजे, एवढंच सांगायचं. किंवा म्हणायचं झालं तर हा अलंकार कोणता आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे. शब्दाच्या अगोदर दृष्टी कशी काय उपयोगाला होईल, पण इथं सांगताना हे काय झालं, अतिशयोक्ती अलंकार आहे. अक्षराची आता पुढचा तर किती अतिशयोक्ती पाहता. अलंकाराच्या दृष्टीनं खरं तर हे काय आहे, वस्तुस्थिती पण आहे. अलंकाराच्या साहित्याच्या भाषेत त्याला अलंकार म्हणायचं, अलंकार म्हणताना अतिशयोक्ती म्हणायचं. पण ही अतिशयोक्ती नसून ही काय आहे, वस्तुस्थिती आहे. कशावरून? बुद्धीची आ जिभा बोलाचा न चाखता गाभा अक्षरांची आ भांबा इंद्रिये जिती. आता ते म्हणतात माझं कसं झालं माहिती आहे का, बुद्धीची आ जिभा म्हणजे बुद्धिरूपी एक जीभ आहे आणि ती बुद्धी काय करते, पदार्थाचं रसाचं आस्वादन करते, चाखते. परंतु इथं काय झालं, बुद्धिरूपी जी जीभ आहे तिला बोलाचा न चाखता गाभा म्हणजे बुद्धिरूपी जिभेला ते जे शब्द कानावर पडले ना त्या शब्दाचा गाभा न चाखता म्हणजे त्या शब्दाचं जे सार आहे त्या साराचं आस्वादन न करता देखील अक्षरांची आ भांबा म्हणजे त्याच्यामध्ये जे अक्षर उच्चारले ना त्या अक्षरांचं जे भांबा म्हणजे तेज आहे, शोभा आहे, त्यानेच इंद्रिय जिती, त्यानेच इंद्रिय जगतात, म्हणजे इंद्रिय प्रसन्न होतात. काय ज्ञानेश्वरीचा किंवा गीतेचा केवढा महिमा आहे भगवंताच्या वचनांचा. ज्ञानेश्वर महाराज तोंड भरून वर्णन करतात की जर हे जे शब्द आहेत ना हे शब्द असे आहेत की गीतामयाचे किंवा आपल्या दृष्टीनं भगवती ज्ञानेश्वरीचे का बुद्धीच्या जिभेनं त्या ठिकाणी त्या विषयांचं सार सर्वस्वाचं काहीच आकलन न करता नुसतेचे शब्द आपण डोळ्याने पाहिले तरीसुद्धा नेत्रेंद्रिय तृप्त होतात, कानाने ऐकले तरी कान तृप्त होतात, त्या ग्रंथाला स्पर्श झाला तरी त्वगिंद्रिय काय होतं, जगतं, त्याला नवजीवन प्राप्त होतं. असं एवढी ही अक्षर आहेत. म्हणून एक सांगितलं, सहजे शब्द तरी विश्व श्रवणाचा परी रसना म्हणे हा रसू आमुचा श्रवणाशी कानाशी भावो जाये परिमळाचा कानाशी भावो घ्राणाशी भावो जाये परिमळाचा हा तोची होईल असं वर्णन केले. माझ्या इंद्रियांशी लागले भांडण आणि म्हणतील कान रसना झाली अशी याची स्थिती आहे. बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. हे शब्दामध्ये काय होतं, सगळ्या इंद्रियांचंच परस्परात भांडण लागतं. अरे हे ज्ञानेश्वरीचे शब्द फक्त जिभच उच्चारते, डोळे नाही का पाहत, डोळे पाहत आणि कानाने नको का ऐकायला असं म्हणता म्हणता घ्राण जे आहे ते म्हणतं मला नको का याचं काही गंधाचं आस्वादन आणि हात तोची होईल आणि ते इंद्रियच काय होतात तद्रुपतेला प्राप्त होऊन जातात. असा याचा महिमा आहे. आणि मग आता ही जी स्थिती आहे साहित्याच्या दृष्टीने अतिशयोक्ती आहे, परंतु तत्त्वज्ञानाच्या किंवा अनुभूतीच्या दृष्टीनं ही काय आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणून म्हणतात की इथं काय होतं, अक्षरांची या भांबा इंद्रिये जिती. नुसतं त्या अक्षराची जी शोभा आहे त्या ठिकाणी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ही जी अक्षरांची शोभा आहे त्यानेच इंद्रिय जगतात, त्यानेच इंद्रियांना नवजीवन प्राप्त होतं. असा याचा महिमा आहे. पहा मालतीचे कळे घ्राणाशी किर वाटले परिमळे परी वरचिया बरवा काही डोळे सुखिया नव्हती. तुम्ही म्हणाल असं अक्षराच्या भांबा इंद्रिय अक्षर पाहिले डोळ्याला समाधान असं कसं होईल, होतं ना असं. तर त्याच्याविषयी उदाहरण देतात माऊली की पहा तुम्हीच पहा बरं, मालतीचे कळे म्हणजे मालती म्हणजे मोगरी, मोगरीच्या असणाऱ्या ज्या लहान लहान असणाऱ्या कळ्या सुगंधी कळा त्या घ्राणाशी किर परिमळे वाटले. त्या घ्राणाला काय आहे, त्याचा सुगंध जो आहे तो सुगंध त्याचा कळला घ्राणाला. मग घ्राणाला त्याचा सुगंध कळला म्हणजे कारण काय आहे, हा सुगंध हा कोणाचा विषय, फक्त घ्राणेंद्रियाचाच आहे. इतर इंद्रियांना सुगंध कळेल का, मग सुगंधाचं आस्वादन त्यांना करता येईल का, नाही. परंतु तुम्हाला सांगतो तीच मालतीचे कळे डोळ्यांना सुद्धा आनंद झाला, कारण दिसायला पण ते गुजिरे असतात ना,
तर त्यामुळं म्हणतात वरचिया बरवा, म्हणजे बाहेरचं जे त्याचं जे सौंदर्य आहे त्या सौंदर्याने डोळीये सुखे नव्हती काय. माऊली आक्षेपार्थाने विचारतात, तुमच्या डोळ्यांना आनंद नाही वाटणार काय? हो, डोळ्यांना. मग एकच असणारं मोगरीच्या कळ्या ह्या डोळ्यांना आनंद देणाऱ्या होऊ शकतात की नाही, आणि घ्राणेंद्रियाला आनंद देऊ शकणाऱ्या होतात की नाही, होऊ शकतात. तैसे देशीयेची हवावा इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयाची गावा लेसा जाईजे. म्हणून इथं एक शब्द ज्ञानोबरायांनी आपलं नाथ महाराजांनी योजला ज्ञानेश्वरीच्या बाबतीत. काय? भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. माणसाला ज्ञानेश्वरीविषयी इतका भाव असला पाहिजे, आयुष्यात एक पारायण केला असेल किंवा एक ओवी वाचली असेल तरी मी कधी नरकाला जाऊ शकत नाही, मी मोक्षच प्राप्त करणार असं एवढं. कारण का, मी ज्ञानेश्वरी एखादा जर म्हणला मी ज्ञानेश्वरी नाव वाचलं आहे, डोळ्यांनी पाहिलं आहे, इतकंच नाही तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे एकदा एक श्लोक पण ऐकला आहे किंवा वाचला आहे असं जर म्हणेल तरीसुद्धा त्याचा उद्धार होईल. कशावरून? तैसे म्हणतात, तैसे देशीयेच्या हवावा. ही मराठी देशी भाषा आहे, प्राकृत भाषा आहे, आणि तिचा असणारा हवावा म्हणजे तिची असणारी मराठी भाषेची शोभा आहे की नाही. आणि ती शोभा अशी आहे का इंद्रिये करीती राणीवा. सगळी जी इंद्रिय आहेत ना, ते इंद्रिय काय करतात? राज्य करतात. म्हणजे त्या इंद्रियांना राज्यपद प्राप्त होतं. म्हणजे प्रत्येक इंद्रियाला एक आपल्याला आनंदाचा लयलूट करण्याचं आधिपत्य, स्वामित्व त्याला प्राप्त होतं, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे ह्या मराठी भाषेविषयी एवढा गौरव कोणाला आहे की नाही काही सांगता येत नाही. आणि जर एवढा गौरव ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतून लक्षात असता तर सगळ्यांनी आपली मुलं मराठी शाळा बंद करून इंग्रजी मीडियमला पाठवले असते का? त्या ज्या देशी यायच्या हवा. बरं, त्या इंग्रजी भाषेमध्ये आहे का काही त्याच्यामध्ये काही विशेषता कोणतंच नाही. एक शब्द आहे ना, त्या शब्दातून काय सांगायचं हे सुद्धा सगळं व्यवस्थित ज्ञान होत नाही. त्याला व्याकरणाचंही फार मोठं इतकं तंतोतंत त्याला नियम नाहीत, अशी भाषा आहे. ते आता काही माझ्या लक्षात नाही, कीर्तनात सांगत असतात ते देशीयेच्या हवावा. तर या देशी भाषेची जी शोभा आहे त्याने इंद्रिय करीती राणीवा, इंद्रियसुद्धा साम्राज्य करतात. आणि शिवाय प्रमेयाच्या गावा. आता ते जे आपले सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या गावाला तुम्ही म्हणाल इंद्रिय राज्य करतात, वरवरचा आनंद भोगतात शब्दाचा. असं नाही, केवळ शब्दाचा आनंद भोगत नाही, त्या मराठी भाषेमध्ये प्रमेयाच्या गावाला लेसा म्हणजे अनायासे सहज प्रयत्न वाचून सुखाने पुन्हा जाता येतं. म्हणून फक्त इथं काय करायचं की आता सांगितलं भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. फक्त श्रद्धापूर्वक ज्ञानेश्वरी वाचली तर त्या मनुष्याला त्याला दररोज पारायण करायची सुद्धा गरज नाही, खरं पारायण करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त ज्ञानेश्वरी नाव जरी घेतलं किंवा ज्ञानदेव हे नाव घेतलं किंवा ज्ञानेश्वरी डोळ्यांनी पाहिली तरीसुद्धा मी ज्ञानेश्वरी पाहिलेली आहे की नाही. अक्षराच्या भांबा इंद्रिये जिती अशी याची स्थिती आहे. आणि पुन्हा प्रमेयाच्या गावा लेसा जाईल, आपोआप सिद्धांतापर्यंत तो जाईल. प्रमेय किंवा सिद्धांत ते त्याला अनायासे आत्मसात होतील, एवढं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि केले कोणी? माऊलींनी केलेले हे वर्णन. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत त्या मनुष्याला प्राकृत भाषेतून संस्कृतचा काही संबंध न येता पूर्णपणे सिद्धांताच्या गावाला जाता येईल. तुम्ही म्हणाल असं कोणतं वाङ्मय सांगा, दुसरे कशाला शोधायचे? ज्यांनी सांगितलं त्यांचंच वाङ्मय असे. अमृताची या गावा लेसा जायचे. सगळ्या भाषा शिकल्या आणि मराठी भाषा शिकले नाही त्याला ब्रह्मज्ञान जडच जाईल का नाही संपादन करायला? याच्यावरून तर असं दिसतं. आयशेने नागरपणे बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. ते चांडोळे अण्णा म्हणायचे, माणसाने जर संपूर्ण महाराष्ट्रात जिथपर्यंत मराठी भाषा चालते ना, मध्य प्रदेश कुठं थोडा आंध्र काय थोडे शब्दांचे 10 मैलावर गेले का शब्द बदलतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे 56 भाषांचा केलाशे गौरव भवार नवी नावं उभारिली. ते म्हणायचे मनुष्याने जर वेळ असला ना तर सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यान गावान वस्तीमध्ये काही काळ असं फिरलं पाहिजे. आणि ते फिरलं कशासाठी पाहिजे? फक्त आपल्याला शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ कळावा म्हणून. कारण इथला जो शब्द आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये आणखी काही शब्द आहे आणि ते शब्द आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं ज्ञानी व्यक्त 700 वर्षापूर्वीचे, त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लवकर कळू येत नाही. म्हणून ते काय म्हणायचे,
तिकडच्या मराठवाड्यात जे महाराष्ट्रातल्या असणाऱ्या शिव्या आहे ना, ह्या शिव्यासुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला उपयोगी पडतील. एवढं ह्या मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे शब्दसंग्रह आपण केला पाहिजे. आणि असं केलं तर मग प्रमेयाच्या गावा लेशा जायचे. ऐशेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. ऐशेनी नागरपणे इतकं ते चांगुलपण आहे, एवढं त्याच्यातलं सम्यकपण आहे. तर ते म्हणतात ऐशेनी नागरपणे, अशा चांगल्या रीतीनं. आता बोलू निमे ते बोलणे, जिथं बोलणं थांबलं जाईल, बोलू निमे बोलणं थांबेल असं बोलणं. माऊली काय इथून पुढं काय सांगणार आहे का, ज्याच्यामुळं बोलणं थांबल. पण बोलणं थांबल कशामुळं? बोलण्यामुळं. वर्गामध्ये गुरुजी काय म्हणतात, सगळे मुलं गोंधळ करतात, आहे की नाही, आणि त्या गोंधळामुळे त्यांचा आवाज आहे ना, ते म्हणतात आवाज कराल तर खबरदार, आहे की नाही. असं म्हटल्याबरोबर सगळा वर्ग काय होतो, शांत होतो. आता तो कशामुळं शांत झाला? बोलू निमे पण ते बोलणे, खबरदार हे काय आहे, बोलणे. तसं आम्ही जे सांगू ते काय आहे, बोलू निमे ते बोलणे. बोलणं सगळं थांबल अशा प्रकारचं बोलणं. पण ऐका, पुढं म्हणतात ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आम्ही ते शब्द सांगणार आहोत, पण ते शब्द तुम्ही ऐका. म्हणजे आता हे शब्द ऐकले का तुम्हाला काय होईल, शब्दाच्या आतीत जाता येईल असे हे शब्द आहे. नाही तर नुसतं शब्दाच्या रानात भटकण्यासाठी हे शब्द नाही. टलाटण हिंगणबेट असं काही त्याच्यामध्ये नाही. बोलू निमे ते बोलणे ऐका. आणि असं कोण सांगतं, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. निवृत्तीनाथ महाराजांचे दास श्री संत ज्ञानोबाराय ही गोष्ट सांगत आहेत. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सप्तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुचरणारविन्दार्पणमस्तु. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम आधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम आधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम तंच किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.